तर बालमित्रांनो, आजचं आपल्या गोष्टीचं नाव आहे अध्याय 17वा, धर्मशर्माची कथा. अधिक मासातील स्नानदानादी व्रतनियमाचे महत्त्व सांगत असताना भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, कमले, ही व्रते किंवा दान संपूर्ण महिनाभर केली पाहिजेत असे नाही. आपली प्रकृती आणि परिस्थिती पाहून यथाशक्ती व्रते करावी. महिनाभर प्रातःस्नानाचा नियम जर सोसणार नसेल तर निदान 3 दिवस तरी स्नाने केली पाहिजेत. त्या योग्य पुष्कळ पुण्यपदरी पडते आणि मोक्षपदाची प्राप्ती होते. या संबंधीची एक कथा मी तुला सांगतो. ती एक दक्षिण गंगा गोदावरीच्या काठी प्रतिष्ठान किंवा पैठण नावाचे एक महान पुण्यक्षेत्र आहे. तेथे धर्मशर्मा नावाचे एक विद्वान पंडित आपल्या काशी नावाच्या धर्मपत्नीसह राहत होते. त्यांच्या पोटी संतान नव्हते, तरीही ती उभयता समाधानाने परोपकाराची धर्मकृत्ये करीत आपले जीवन कंठीत असत. वृद्धापकाळ झाला. त्यांना आता दररोज गंगेवर जाऊन नित्यनियमाने स्नान करणे अगदीच अशक्य झाले. तशातच अधिक महिना आला. या पुण्यकाळात गंगा स्नान करणे महत्त्वाचे, पण अशक्तपणामुळे ते त्यांना शक्य नव्हते. म्हणून त्यांनी ठरविले की निदान 3 दिवस तरी नेमाने गंगा स्नान करायचे. झाले. केलेल्या दृढ संकल्पाप्रमाणे ती दोघे अगदी भल्या पहाटेच उठायची. एकमेकांचे हात धरून कसे तरी गंगेवर जायची. उभयतांनी गंगेत यथाविधी निष्ठापूर्वक प्रातस्नाने करायची आणि परत रखडत घरी यायची. असा नियम 2 दिवस छान पार पडला. पण तिसऱ्या दिवशी मात्र एक महान चमत्कार झाला. धर्मशर्मा आणि काशीबाई तिसऱ्या दिवशी अगदीच लवकर उठली, गंगेवर गेली, स्नाने झाली, परत घराकडे निघाली. त्यावेळी पिशाचं अंधारच होता. त्या अंधारात वाटेवरच त्यांच्यासमोर एक भयंकर पिशाच, मात्र एक महान अंधार होता. त्या अंधारात वाटेवरच त्यांच्यासमोर एक भयंकर पिशाच येऊन उभी राहिली. बापरे, काय तो पिशाचाचा अवतार! भयंकर केस, विस्कटलेले पिंजारलेले मोठे पोट, लाल लाल डोळे, नखाचे वेटोळे, अस्थिपंजर शरीर, आचकट विचकट सुड्याचे दात, असे ते विलक्षण पिशाच नग्न अवस्थेत वाटेतच उभे राहिलेले. त्या पिशाचाला पाहताच काशीबाई घाबरून गेल्या. पण धर्मशर्मा मात्र धीटपणाने त्यांना म्हणाला, कोण रे तू? असा ह्या आमच्या वाटेवर उभा का? बाजूला हो, रस्ता सोड. त्यावर ते पिशाच नम्रपणे म्हणाले, हे पुण्यवान पुरुषा, आज मी तुम्हाला मुद्दाम अडविले आहे. माझा उद्धार करावा. म्हणजे हा काय प्रकार आहे? तुझा उद्धार करायचा म्हणजे काय? ते प्रश्न धर्मशर्माने त्या पिशाचाला विचारले. तेव्हा ते पिशाच शांतपणे म्हणाले, महाराज, पूर्वजन्मात मी एक धनवान श्रीमंत सावकार होतो. लोकांना अडवून छडवून मी अमाप धन मिळविले. ते धन पालथ्या नगरीत खोल जमिनीत करून टाकले. कसलाही दानधर्म किंवा पुण्यकृत्य केले नाही. मग माझा मृत्यू झाला. केलेल्या पापामुळे मला भयंकर यमयातना भोगाव्या लागल्यात. मी 2 जन्म चांडाळ योनी भोगली. तेथे मी खूप नीच कृत्ये केली. त्या पापामुळे मला विलक्षण नरक यातना भोगाव्या लागल्या. नंतर मी हा असा पिशाच योनीत येऊन पडलो आहे. आता माझा उद्धार करा. मला मोक्ष पाहिजे, पुनर्जन्म नको. यापुढे कृपा करा आणि तुमच्या पुण्याचा थोडा जरी अंश मला दान करा. धर्मशर्माला त्या भूतपिशाचाची दया आली. त्याने हातात पाणी घेऊन आपल्या त्या 3 दिवस गंगा स्नानाच्या पुण्यातील 1 दिवस स्नानाचे पुण्य त्याला दान दिले. त्या दानाचे पवित्र आणि अंगावर पडताच पिशाचाचा देह एकदम दिव्य झाला. त्याला स्वर्गातून विमान आले आणि तो दिव्य देहधारी पुरुष स्वर्गात निघून गेला. भगवान म्हणाले, लक्ष्मी, धर्मशर्माने त्या पिशाचाचा उद्धार केला. ही कथा ऐकलीस. आता 18व्या अध्यायात मी तुला काशी क्षेत्रातील मंगळागौरीची कथा सांगणार आहे. ती तू ऐक. अशा या आपल्या छान छान गोष्टी आपण रोज एक एक गोष्ट ऐकत जाऊ आणि आपण कृष्णाला वंदन करू. जय श्री कृष्ण.